मान्यवर, समोर असणारे मान्यवर आणि सर्व सुहृद या सर्वांना सबरंगी जय भीम आणि दोस्ती जिंदाबाद. सगळ्यांना दोस्ती जिंदाबाद. प्रथम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मनापासून आभार मानते आणि मुख्य म्हणजे त्यांच्या 120व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा देते. कार्यकर्ते सर्व, नंतर मिलिंद जोशी सर, सुनीता राजे, आमची मैत्रीण अंजली कुलकर्णी आणि इतर सर्व पदाधिकारी, या सर्वांचं काम किती तळमळीने आणि शिस्तीने चालू असतं हे मी बघते. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आता महामंडळाची जबाबदारी आली आहे, पण ती तुम्ही नक्की पार पाडाल याच्याविषयी मला विश्वास आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. आज मला डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार घेताना एकीकडे आनंद होतोय, पण दुसरीकडे संकोच वाटतोय, कारण खरं म्हणजे त्या अर्थाने मी कार्यकर्ता नाहीये. मी निवृत्त प्राध्यापक आहे रसायनशास्त्राची, आणि त्यातून मिळणाऱ्या पेन्शनच्या जीवावर मी थोडंफार काम करते. त्यामुळे माझा हा पुरस्कार जो आहे तो स्त्री चळवळीतली प्रेरणास्थान असणारी विद्या बाळ, माझी जीवाभावाची मैत्रीण, आणि आमच्या सर्व स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, ज्या अगदी जीव झोकून काम करतायत, ज्यांना जीव झोकून संघर्ष करावा लागतोय, त्या सर्वांना समर्पित करते. आणि अर्थातच आम्ही सतत असं म्हणत असतो की आम्ही एकत्र, आमची एकजूट, आणि त्याच्याबरोबर आम्ही आमचं नारी समता मंच पहिली, नंतर सखी साऱ्या जणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष वाच, आणि अर्थातच म्हणून साऱ्या जणी, या सगळ्या संस्था संघटनेतले कार्यकर्ते यांच्या साथीमुळेच माझी ही वाटचाल आनंदी झाली असं मला वाटतं. आणि नारी समता मंच, जी सर्व माझ्यासहित सर्व ज्या भगिनींना स्त्री पुरुष संघर्ष करावा लागतो समतेसाठीचा, त्यांना नेहमी खंबीर साथ देते. त्याच्यासाठी माझी ही पुरस्काराची रक्कम मी ठेवून दिली आहे. आणि अर्थातच माझ्या या पुरस्काराचे हकदार माझ्या दोघी लाडक्या मुली गिरिजा, अनुजा, नातू आहान आणि जीवनसाथी मुकुंद कीर्तन, हे सर्वजण आहेत. आणि मला असं वाटतं की इथून पुढेही ते माझ्या कामामध्ये अशीच मला साथ देतील. आजचा पुरस्कार जो भीमराव कुलकर्णी पुरस्कार आहे, ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते, मोठे ज्येष्ठ साहित्यिक होते, साहित्याचे गाढे अभ्यासक होते, आणि अर्थातच मसापचे मोठे कार्यकर्ते होते. त्यांच्या तेजस्वी स्मृतीला मी प्रथम अभिवादन करते. आजचा पुरस्कार रावसाहेब कसबे सरांच्या हस्ते मला मिळाला आहे, याचा मला विशेष आनंद होतोय. कारण रावसाहेब कसबे यांच्याविषयी काय बोलायचं, ते मोठे विचारवंत, गाढे अभ्यासक आहेत. त्यांची ग्रंथसंपदा बघूनच आपला जीव दडपून जातो. पण तरी सुद्धा मी मगाशी त्यांना सांगितलं, पण थोडेसे सरांना ऐकण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे सरांना मी असं म्हटलं की सर, मी तुमच्यावर रुसलेली आहे, कारण गेले अनेक वर्ष मी त्यांना पुरुषवासाठी दिवाळी अंकासाठी लेखल्या म्हणते, पण ते लिहित नाही. त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या साक्षीने मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करते. तसंच आत्ता जे बोलले लक्ष्मणराव गायकवाड, त्यांना सुद्धा आत्ता आठवत नसेल, पण एक 10-15 वर्षापूर्वी मी पत्र लिहिलं होतं की आमच्या पुरुषवासाठी लेख लिहा, पण त्यांना ते जमलेलं नाही. त्याच्यामुळे आता कार्यकर्ता पुरस्कारच आहे असं म्हटल्यावर मी थोडी कार्यकर्तागिरी करते. आणि मी असं म्हणते की इथे डॉक्टर शिवाजीराव कदम आहेत. मागच्या वेळेला मी त्यांना म्हटलं होतं की साहित्यासाठी आणि एकूण परिवर्तनासाठी ते सढळ हाताने आर्थिक मदत करणारे गृहस्थ आहेत. तेव्हा त्यांनी आमच्या मिळून साऱ्या जणीला, जे तोट्यात चालू आहे, त्याला सुद्धा थोडीफार मदत करा. विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 आम्ही हाती घेतलाय, आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्षाला जी 50 वर्ष झाली, त्याच्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये काय प्रभाव पडला या चळवळीचा, याचा आम्ही मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो. तर बरेच लेख आता मिळून साऱ्या जणीमध्ये येत आहेत. तर त्या लेखांचं एक मोठं पुस्तक करावं, 1 किंवा 2 भागात, अशी आमची ॲम्बिशन आहे. पुन्हा प्रश्न सगळा आर्थिक येतो, आणि त्यामुळे दिलीप राज प्रकाशन, जे आमच्या नारी समता मंच आणि माझ्या स्वतःच्या पुस्तकाचे सुद्धा प्रकाशक आहेत, त्यांना आणि मसापाला सुद्धा मी विनंती करते की त्यांनी या संदर्भात पुढाकार घ्या. विद्याधर अनासकर सर आज मला पहिल्यांदाच भेटले, पण सर, आम्ही कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला भिक्षांदेहीला काही लाज वाटत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की मिळून साऱ्या जणीला काही जाहिराती देता आल्या तर जरूर द्या. आता आपण आमच्या लाडक्या विषयाकडे जाऊया.
म्हणजे स्त्री चळवळ. हा लाडका विषय असल्यामुळे आणि फार मोठा असल्यामुळे 10 मिनिटात त्याच्याविषयी बोलणं ही तारेवरची कसरत आहे. आणि शिवाय मी प्राध्यापक आहे, पण घाबरू नका, मी खरोखर 10 मिनिटातच संपवणार आहे. मला असं वाटतं की स्त्री चळवळ म्हटलं की ती पुरुष विरोधी आहे. हे सतत पुरुष प्रधान व्यवस्थेतलं राजकारण यशस्वी करण्यामध्ये समाज आणि त्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा आहे, हे हातभार लावले. तर पुन्हा एकदा मी असं सांगते की स्त्री चळवळ ही पुरुष विरोधी चळवळ नाहीये, तर ही चळवळ बाईपणा, पुरुषपणा, इतरपणा हा विषमतेवर आधारलेला ज्या पितृसत्ताक पुरुष प्रधान व्यवस्थेत घडवला जातो त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे ही व्यवस्थेविरोधातली चळवळ आहे आणि व्यवस्था पितृसत्ताक पुरुष प्रधान आहे. त्याचा आपल्या सगळ्या जणांना खरं म्हणजे थोडा थोडा अनुभव येत असतो आणि हा अनुभव फक्त स्त्रियांनाच येतो असं आपल्याला वाटतं, कारण स्त्री चळवळ म्हटलं की स्त्रियांचीच चळवळ आहे असं सगळ्यांना वाटतं. पण ही खरं म्हणजे स्त्रियांची चळवळ नसून ही चांगलं माणूस घडवण्याची चळवळ आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की विषमतेवर आधारलेला बाईपणा, पुरुषपणा, इतरपणा ही चळवळ नाकारते आणि ही असं म्हणते की सगळ्यांनी चांगलं माणूस व्हायला पाहिजे. आणि मग हे चांगलं माणूस कसं आपण होणार, तर यासाठी स्त्रीवाद आपल्याला मदतीचा हात देतो. पुन्हा स्त्रीवादामध्ये स्त्री हा शब्द आलेला असल्यामुळे लोकांना असं वाटतं की हे स्त्रियांविषयीचं प्रकरण दिसतंय, आपला काही याच्याशी संबंध नाहीये. पण हे खरं तसं नाहीये. स्त्रीवादाचा गाभाच लोकशाही, विविधता, सहिष्णुता, साधेपणा आणि अहिंसा हा आहे आणि ते शांतीची सतत मागणी करत असते. कारण आता युद्धखोरी चालू आहे आणि सतत स्त्री चळवळीचं म्हणणं आहे की युद्ध नको, शांती हवी. आणि ही शांती हवी असेल तर बुद्ध हवा. आणि बुद्ध आपल्याला काय शिकवतो, या शिकवणीकडे आपण ते नवबुद्ध, ते बुद्ध असं न म्हणता आपण सर्व माणसं आहोत आणि आपल्या सर्वांना बुद्धाची अतिशय आजच्या काळात गरज आहे. कारण आजचा काळ हा विद्वेष, विखाराने भरलेल्या समाज माध्यमाचा काळ आहे आणि या समाज माध्यमाचं आपल्याला आवडो अथवा न आवडो आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याच्या सहभागी होतो. आणि मग जे राजकारण चालू आहे, राजकारणाविषयी सततच जसं मगाशी अंजली म्हणाली की सदाशिव पेठी, तसं सदाशिव पेठी मध्यमवर्गीय आणि खरं म्हणजे सर्व मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय राजकारण गलिच्छ, राजकारण घाणेरड, आम्ही नाही त्यातले असं म्हणत आलेलो आहोत. पण जर का लोकशाही असेल तर लोकशाहीमध्ये आपल्याला राजकारणाला असं वगळून चालणार नाही. आणि म्हणून आपण लक्षात घेऊया की आपल्याला स्त्रीवादी राजकारण हे याच्यामध्ये मदतीचा हात देणार आहे. आणि स्त्रीवादी राजकारण म्हणजे काय, मानवतावादी राजकारण. स्त्रीवादी राजकारण हे सर्व प्रकारच्या दलित, वंचित, शोषित यांच्या अन्यायाविरुद्ध लढत असतं. आणि तिथे लढत असताना मगाशी सर जसं म्हणाले की परिषदेचा सुद्धा संवादावरती भर आहे आणि विद्रोहातून विद्वेष निर्माण होणार नाही, या पद्धतीची आपली जीवनशैली असली पाहिजे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला आज विशेष करून इथे आमच्या चळवळीच्या त्या अर्थाने बाहेरचे, तर म्हणजे सगळे चळवळीतच आहेत असं आम्ही धरतो, पण बरेच पुरुष मंडळी इथे दिसत आहेत. त्याच्यामुळे मगाशी सर म्हणाले तसं मला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय की या पुरुष मंडळींच्या अजून लक्षात आलेलं नाहीये की ही पितृसत्ताक पुरुष प्रधान व्यवस्था त्यांना सत्ता देतीये, पण सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि त्याच्यामुळे चांगलं माणूस होण्यासाठी या सर्व पुरुष मंडळींना अनेक अडथळे आहेत. त्यांना रडता येत नाही, त्यांना पैसे मिळवायलाच पाहिजे, त्यांनी घाबरून चालत नाही, त्यांना आक्रमक असायला लागतं, त्यांना महत्वाकांक्षी असायला लागतं, जग जिंकावं लागतं. आणि जे कोणी त्या टिपिकल पुरुषपणाच्या साच्यात बसत नाहीत अशांना एक न्यूनगंड येतो आणि मग त्याच्यातून ते आक्रमक होतात. तर ते कोणावर आक्रमक होतात, तर घरच्या मुलीबाळींवरती आक्रमक होतात. तर या पद्धतीने पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण स्वतंत्र नाही आहोत, आपण सत्ताधारी आहोत आणि आपल्याला स्वतंत्र व्हायचंय. कारण शेवटी परिवर्तनासाठी स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव म्हणते मी, बंधुभाव नाही, भगिनीभाव नाही, कारण हा जेंडर न्यूट्रल शब्द आहे. आणि मुख्य म्हणजे सामाजिक न्याय, या 4 मूलतत्वांच्या पायावरती आपल्याला परिवर्तन घडवायचंय. आणि परिवर्तन घडवण्यामध्ये साहित्याचा हात खूप मोठा असतो, कारण
परिवर्तन घडवत असताना माणसाच्या मनात आधी बीज पडायला लागतं, विचाराचं, परिवर्तनाचं. आणि म्हणून साहित्य याविषयी स्त्री चळवळ नेहमीच कृतज्ञ आहे. आणि जसं सरांनी आत्मचरित्राविषयी सांगितलं, दलित, भटके, विमुक्त पुरुषांनी पहिल्यांदा आत्मचरित्र लिहिले, मग स्त्रियांनी आत्मचरित्र लिहिली. पण मी नेहमी म्हणते, असं मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, सवर्ण पुरुष हे स्वतः आत्मचरित्र कधी लिहितात किंवा लिहितात का? आणि लिहिलं तर त्याच्यामध्ये त्यांचं फक्त कार्यकर्तृत्व असतं, त्याच्यात त्यांनी काही न कराव्या अशा गोष्टी केलेल्या असतात, उदाहरणार्थ घरामध्ये, त्या कधी ते सांगतात का? आणि खरं म्हणजे हे सांगायला नको म्हणूनच ते आत्मचरित्र लिहिले, असा माझा एक दावा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरंच पुरुषांनी विचार करायची खूप गरज आहे की आपण कोण आहोत. म्हणजे आपल्याला भले राजकारणात आज तुम्ही पेपर उघडून बघितला की सगळे पुरुष 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 असं मी म्हणते, सर्वत्र पुरुष दिसतात आणि कुठेतरी टोकन म्हणून बायका असतात. मध्ये लोकमतनी संजय आवटेंनी आमचे जाहीर केलं होतं की ज्या कार्यक्रमामध्ये एकही स्त्री नाही अशा कार्यक्रमाच्या आपण बातम्या देणार नाही. पण आपल्याला माहित आहे की रेटा जो काय आहे त्याच्यामध्ये संजय किती यशस्वी होऊ शकेल याविषयी शंका आहे. पण तरी सुद्धा त्यांची ही भूमिका आहे आणि ही भूमिका मला खूप महत्वाची वाटते. त्याच्यामुळे मला पुरुषांना असं म्हणायचंय की तुम्ही या पुरुषपणाच्या, पुरुषत्वाच्या, मर्दांगीच्या, मर्दपणाच्या साचेबद्ध प्रतिमेतून बाहेर व्हा. आणि आजवर कसं झालं की जेव्हा स्त्री चळवळ भरात होती त्यावेळेला बायकांनी बॉयकट केले, जीन्स घातल्या, काही जणी दारू प्यायला लागल्या, काही जणी सिगरेट ओढायला लागल्या, विद्रोह म्हणून की आम्ही बाई म्हणून हे नाही करायचं, असं आम्हाला चालणार नाही, हे वाईट आहे म्हणून आम्ही नाही करणार, पण बाई आहे म्हणून नाही करायचं हे आम्हाला चालणार नाही. किंवा ज्या पद्धतीच्या नैतिकतेविषयी आपण बोलतो, नैतिकता असली पाहिजे, पण नैतिकता ही धर्मनिरपेक्ष आणि लिंगभाव निरपेक्ष असायला पाहिजे ना, ती आहे का? तर आजची नैतिकता कशी आहे? स्त्रियांच्या लैंगिकतेला दुटप्पी याच्यामध्ये गुंडाळून टाकले, लैंगिकतेला. त्याच्यामुळे स्त्रीच्या शरीराभोवतीच तिची फक्त नैतिकता आहे का, असा प्रश्न स्त्री चळवळ सतत विचारत आले. आणि जेव्हा या पद्धतीने स्त्रिया बोलायला लागल्या त्यावेळेला आम्ही घरफोड्या, स्वैराचारी अशा स्त्रिया म्हणून घोषित केल्या गेल्या. अर्थात त्याला कोणी घाबरलेलं नाही. आणि आता नंतर जसं सर मगाशी म्हणाले तसं लोकांना स्त्री चळवळीचं महत्व कळायला लागलेलं आहे एकीकडे. दुसरीकडे वैष्णवी हगवण्याची जशी आत्महत्या झाली, अतिशय शोकांतिका आहे ती बघून असं वाटतं स्त्री चळवळ आहे का नाही. आम्हाला बरेच जण असं विचारतात कुठे गेली तुमची स्त्री चळवळ. तर स्त्री चळवळ आहे, पण आजचं जे सगळं वास्तव आहे, ज्या वास्तवामध्ये सर्व भांडवली बाजारी व्यवस्था झालेली आहे, सर्व व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे आणि पैशाभोवती दुनिया फिरते, त्यामुळे यांना एवढा पैसा असून वैष्णवीच्या सासऱ्यांना इतक्या गोष्टी कशाला हव्या होत्या. आणि त्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणतो की हव्या होत्या तर हव्या होत्या, पण त्यांना तिच्या वडिलांनी का दिल्या. आणि ती सांगते आहे की मला त्रास होतो आहे, तरी तिला पुन्हा तुम्ही एका अर्थाने मृत्यूच्या खाईतच ढकलताय ना. आणि म्हणून नारी समता मंच गेले 30-40 वर्ष सतत म्हणते की हुंडाबळीसाठी जसा सासर जबाबदार आहे तितकंच माहेर जबाबदार आहे. आणि त्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला आपल्या मुलीला आत्मसन्मान शिकवायला पाहिजे, तिच्यामध्ये आत्मविश्वास जागा केला पाहिजे. आणि आत्ताच्या बाजारी याच्यात म्हणजे काही जण मग कसं म्हणतात की या मुलींनाच हे सगळं पाहिजे ना, त्यांना 2 बेडरूमचा फ्लॅट पाहिजे, नवरा चांगला नोकरी करणारा पाहिजे वगैरे वगैरे, अशा खूप. म्हणजे एकीकडे वैष्णवी सारख्या मुली बोलत नाहीत म्हणून मरून जातात, स्वतः मरणाला सामोरं जातात किंवा त्यांचे खून होतात. आणि दुसरीकडे मुलीच म्हणतात आता 1-1.5 वर्ष व्हायच्या 6 महिन्याच्या आत त्यांच्या लक्षात येतं की हे काय सासरचं खरं नाही, हे काय माझ्या पार्टनरचं खरं नाही. आणि त्याच्यामुळे मग त्या घटस्फोट घेतात. मग त्या घटस्फोट घेतात, घटस्फोटांची संख्या वाढली आहे, तर आपण काय बोंबाबोंब करतो की बघा आजच्या मुली कशा आहेत, त्यांना काहीच समन्वय करायला नको, काहीच तडजोड करायला नको, जणू काही पुरुष सगळे शहाणेच आहेत. म्हणजे आजवर जे स्त्रियांनी सहन केलं तसं सहन करावं अशी समाजाची सुद्धा धारणा आहे. ही धारणा बदलायला पाहिजे. म्हणजे जसं नरेंद्र दाभोळकर सर म्हणायचे की विवेकीकरण म्हणजे काय असतं, तर समाजाची प्रमाण मूल्य बदलणं. आणि समाजाचे प्रमाण मूल्य आज काय आहेत, तर ती पुरुष प्रधान आहेत. आणि मग ती पुरुष प्रधान मूल्य बदलायला पाहिजे.
लक्ष्मणराव सरांनी मगाशी सांगितलं सर तुम्ही की तुमची काय अवस्था आहे, त्यानंतर तुम्हीच लगेच म्हणालात म्हणजे तुमच्या स्त्रियांची काय अवस्था आहे. म्हणजे कुठेही गेलात, अगदी गर्भश्रीमंत घरातली स्त्री काय आणि लक्ष्मण गायकवाड सर म्हणतात तशी त्यांच्या सगळ्या भटक्या विमुक्त समूहामधल्या स्त्रियांची स्थिती काय. त्याच्यामुळे स्त्री चळवळ ही आजवरच्या सर्व चळवळींमध्ये अतिशय कठीण गुंतागुंतीची अशी चळवळ आहे. कारण ती घरापासून सुरू होते, घरापासूनच आपल्याला संघर्ष करायला लागतो. म्हणजे एरवी तरी विस्थापनाची चळवळ असेल तर आपल्याला कुठेतरी कलेक्टर कचेरीवर जाऊन मोर्चा काढायचा आहे, कोणाच्या तरी विरुद्ध जाऊन बोलायचंय. पण इथे ज्याच्याबरोबर आपण झोपतो त्याच्या बरोबरच आपल्याला भांडायचंय. आणि मग हे भांडण कसं होईल, तर हे भांडण कमी होण्यासाठी पुरुषांनी समजून घ्यायला हवं. आणि पुरुषांचा समंजसपणा हा खरं म्हणजे माणूसपणाकडे जाणारा एक मार्ग आहे. आणि म्हणून आम्ही सतत असं म्हणतोय की पुरुषांनी सुद्धा या चळवळीमध्ये यायला पाहिजे. आणि आताच जे वास्तव आहे की एकूण राजकारणी काय पद्धतीने झालेले आहेत. आणि आपण आता मग नुसतं दोषच देत राहणार आहोत का खरंच राजकारणामध्ये, म्हणजे राजकारण सर्वत्र असतं, घरापासून सत्ता संबंध आहे, पण पक्षीय राजकारणात विधानसभा संसद याच्या राजकारणात आपण जाणार आहोत का, कारण तिथे धोरणं ठरत आहेत. आणि मग एक लोहार की 10 लोहार की 100 सोनार की 1 लोहार की, या पद्धतीने राजकारणाचं जे महत्व आहे ते महत्व आपण आजपर्यंत समजून घ्यायला पाहिजे. कारण समाजकारण आणि राजकारण हे खरं म्हणजे द्वैत नाहीये, द्वंद्व नाहीये, ते एकमेकांमध्येच मिसळलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि राजकारणाच्या विषयी सजग राहायला पाहिजे. आणि हे करत असताना स्त्रीच्या आत्मसन्मानाचा मुद्दा आपण सतत बोलतो आहे, पण आपल्याला माहिती आहे की LGBTIQ समूहातल्या लोकांना तर आपण माणसंच मानलं नाही. म्हणजे स्त्रीला तरी दुय्यम म्हटलं, पण माणूस, पण हे तर माणसं पण नाही इतकी त्यांची उपेक्षा केली. तर आता त्यांना सुद्धा आपण सर्व माणसं एका प्रतिष्ठेची आहोत, म्हणजेच समता आहे असं मानून आपण ज्या ज्या पद्धतीने आपल्याला समाज परिवर्तनामध्ये सहभागी होता येईल त्या पद्धतीने होऊया. म्हणजे क्रांती प्रतिक्रांती या दुष्टचक्रामध्ये न जाता उत्क्रांतीच्या पाऊलखुणा आपण बघत राहूया. आणि या उत्क्रांतीच्या पाऊलखुणा आपल्यासाठी सुद्धा सोप्या आहेत. म्हणजे जसं अगदी आम्ही त्रिनाम पद्धतीने नाव लावतो. माझं नाव गीताली, विनायक माझ्या वडिलांचं नाव, मंदाकिनी माझ्या आईचं नाव. जिथे स्त्री पुरुष समता येते, जिथे जात दाखवणारा आडनाव नाहीये, त्याच्यामुळे या पद्धतीने जरी तुम्ही सुरुवात केली, मग तुम्हाला असं वाटेल की ते बदलताना कागदपत्र नको, ती झंझट. पण तसं नाहीये. ते समजा कागदपत्र आहेत तिथे राहू द्या, पण नाव सांगताना अनौपचारिकपणे तुम्ही तुमच्या आईचं नाव सांगणं खूप गरजेचं आहे. कारण जी मगाचपासून मी पितृसत्ताक पुरुष प्रधान व्यवस्था म्हणतेय, ती व्यवस्था पिता निश्चित करण्यासाठी आलेल्या विवाह संस्थेतून आलेली आहे. आणि वैष्णवी सारखे काय आणि इतरही स्त्रिया जेव्हा जाळल्या जातात, मारल्या जातात, छळल्या जातात, त्या सगळ्यालाही खरं म्हणजे विवाह संस्था जबाबदार. पण म्हणून विवाह संस्थाच नको का, कुटुंब संस्थाच नको का, या कुटुंब संस्थेला नकार देणाऱ्या बाया आहेत आणि विवाह मोडणाऱ्या बाया आहेत वगैरे असं म्हटलं जातं. तर स्त्री चळवळ असं म्हणते की आम्हाला असं नाही म्हणायचंय, आम्हाला पण लग्न हवंय, आम्हाला पण जोडीदार हवेत, पण हे जोडीदार, हे लग्न हे पितृसत्ताक पुरुष प्रधानतेच्या पायावर नको. म्हणजे कसं, पिता निश्चित करण्यासाठी विवाह संस्था आली आणि पिताचं नाव सांगितलं जातं आणि आईचं नावच सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे या पद्धतीने पण गोष्टी व्हायला नकोत. आणि म्हणून आपण सर्व मिळून असं करूया की कुठे कुठे आपल्याला स्त्री पुरुष समतेच्या दिशेने जाता येणार आहे. म्हणजे जसं घरकाम हे स्त्रियांचंच असं म्हटलं आणि त्यांना वेतन पण नाही, 24 तास त्याच्यात बुडलेल्या, तरी सुद्धा गृहिणीला विचारलं तुम्ही काय करतात तर ती म्हणणार मी काहीच करत नाही. किंवा नोकरीनं करणारी बायको म्हणजे काहीच करत नाही असं सगळ्यांना वाटतं, मुलांना पण वाटतं. त्याच्यामुळे या पद्धतीचा विचार न करता घरकाम हे किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेऊया. आणि सर्व मिळून घर सगळ्यांचं तर घरकाम सगळ्यांचं या पद्धतीने स्वयंपाकघरात जाऊया. कारण नाहीतर आता असं होतंय की पुरुषही स्वयंपाक करत नाहीत, बायकाही करत नाहीत, सगळेजण बाहेर हॉटेलमध्ये जातात आणि मग तब्येतीचं काय होतं आणि पैशाचं काय होतं. त्याच्यामुळे हा सगळा विचार करून आपण सगळ्यांनी चांगली माणसं होण्यासाठी रस्ता धरूया. आणि त्यासाठी मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना मी अनंत शुभेच्छा देते आणि थांबते.